ए बोल बच्चन. नमस्कार म्हणलं मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. हां मैत्रिणींनो जाणून बुजूनच म्हटलं आहे, कारण आपल्याला मैत्रिणीच नाहीत का, आपले गुणच तसे आहेत. आपल्याला एक मैत्रीण भेटली रस्त्यात, ती वर्गातला सर्वात सुंदर माल, जिला बघून आपण मोठे होतो, आपला मोठा होतो, आपण बघतो तिला, है ना. भेटली रस्त्यात अचानक, म्हणते अरे तुला काय मित्रमैत्रिणीची आठवण वगैरे येते की नाही रे. तर मी म्हणलं मित्र तर आहेच सोबत, तू एकदा आलेली स्वप्नात. ती उत्सुकतेने म्हणते हां मी आलेली, काय करत होती. मी म्हटलं नको नको आता नको म्हणत होतीस. बरं, नंबर घेतला, एक्सचेंज केला, थोडंसं जरा बोलणं चालणं सुरू झालं. 2 दिवसानंतर तिचे फोटो बघायला सुरुवात स्टेटसवर. नवीन फोन ॲपलने घेतला होता, असा आरशासमोर धरायचा आणि फोटो काढायचा. मी म्हटलं असं का करता रे तुम्ही लोक. बोलतो तो ट्रेंड आहे. ट्रेंड बिंड काय नाही रे. बोलतो तुला वाटत असेल तुझ्या थोबाडाची किंमत त्या ॲपलपेक्षा कमी आहे. बोले ठीक आहे. त्याच्यानंतर परत 2 दिवसांनी स्टेटस, तिला सारखी स्टेटस ठेवायची सवय. मिसळ आली, मिसळचा फोटो काढणार. बोले रस प्यायला गेली, म्हणजे रस प्यायला या म्हणलं माय, रस प्यायला जाते, रस प्यायला म्हणते फोटो काढते. सगळ्या गोष्टीत तिला फोटो पाहिजे. तिची सासू म्हणत होती नशीब टवळी संडासात फोन नाही घेऊन जात. ठीक आहे. त्याच्या पुढे काय झालं तर तिने लिहिलं फीलिंग सो सॅड. इंस्टावर, फेसबुकवर जेवढे काही सोशल मीडिया त्याच्यात टाकून दिलं फीलिंग सो सॅड. मी आपलं उगाच टॉयलेटमध्ये बसून बसून बघितलं रे फीलिंग सो सॅड. म्हणलं करावं फोन, चौकशी करावी मैत्रिणीची. केली चौकशी. म्हणते काय गं काय झालं काय. काय ना रे सकाळपासून डेटा केबलच भेटत नाही. बरोबर. अशीच एकदा सासूकडे गेली होती. सासूला म्हणते आई बोला आपल्या गॅलरीमध्ये पोपट येतो, आपल्या गॅलरीमध्ये ऊन पडले, कुरडया करूया का. ते म्हणते ये टवळे तुझा रिचार्ज संपला वाटतं. असं असतं. त्याच्यानंतर आपलं नातं असतं अजून एक, आई नवरा बायको वगैरे, है ना. एकदम सुंदर नातं आहे. माझा एक मित्र आहे, तो काय म्हणतो मला लग्नच करायचं आहे. लग्नच करायचं नाही. म्हटलं का. बोला मला बायको समजूतदार, सुंदर आणि आईवडिलांना सांभाळणारी पाहिजे. अरे वेलो भेंचोत बोल 3 लग्न करायला अलाउड नाही. समजलं तुला. हां बोल. असंच एकदा निवांत बसलो होतो सोफ्यावर. नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसलेलं मी बायकोला बघवत नाही. आली ती लाटणाने एका हातात फोन घेऊन, लाटणाने फोन घेऊन समोर उभारली. तन 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 ते. मी आपला उगाच काय झालं कशाला चिडते एवढी. मला पहिलं सांगा तुकाराम प्लंबर तुम्हाला जेवला का हा प्रश्न का विचारतोय. तुम्ही हसलात पण ते तिकडे एकदम शांतता झालेली. विचारलं नंतर काय झालं. नंतर काय डोक्याला आयोडेक्स लावतोय. ते ठीक आहे. आपला एक मित्र आहे सल्लागार समितीचा अध्यक्ष, नेहमीच सल्ले देणार, अडचणीला मदतीला पळवून येत नाही, फक्त सल्ले देतो फोनवर. मी म्हटलं अरे अमित, म्हटलं बसलो अरे 4-5 दिवस सुट्टी घेतली, घरीच बसलो, वेळ जात नाही रे काय करू. अमित 2 मिनटं पॉज घेतला, नंतर म्हणते काम कर. जेवला का. नाही बोला आता जेवायचं आहे. तुला काम कर, जेवल्यानंतर काय कर माहिती आहे काय, हात धू आणि धुतलेले हात आहे ना बायकोसमोर खिडकीच्या पडद्याला पुस, जाईल तुझा वेळ. किंवा सासूबाईला जाडी म्हणून टाक, विषय क्लोज. एवढं असतं. एवढं सिम्पल आणि सुंदर नातं असतं नवरा बायको आणि याचं. तसाच एक दिवशी त्याने मला सल्ला दिला होता 4 वर्षापूर्वी. बोला काय करतोयस. बोला काय नाही रे बसलो आहे आरामशीर, काहीच करत नाही. तो बोलते काम कर आता घरी बसलायस ना तर बायकोला मैत्रीण बनवून टाक. बायकोला मैत्रीण बनव. तो आता अमित बोलतोय सल्लागार समितीचा अध्यक्ष, तो ऐकलं पाहिजे ना. बोललो बायकोला मैत्रीण बनवली, तिला सगळी लपडी सांगितली, सगळी बोलता बोलता सगळी लपडी सांगून मोकळा. आता फरशी धुतो, भांडी घासतो आणि ऑफिसला जायच्या अगोदर वॉशिंग मशीन पण लावून जातो. काय नाही करावं लागतं, सगळं 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 करायला लागतं. आता हे झालं बायको नवरा. सर्वात सुंदर विषय माझा मित्रमंडळी. माझ्या मित्रमंडळीमध्ये ना 2च गट आहेत. एक आहे कधीही बसूया संघटना आणि दुसरी आहे चकना खाणारी संघटना. ते कधी या बसूया संघटना आहे ना त्याचा अध्यक्ष आहे माझा मित्र स्वप्नील वाकडे. नाही वाकडे हे फक्त नावातच आहे. जोपर्यंत पित नाही तोपर्यंत वाकडं बोलत नाही, वाकडं चालत नाही. हा स्वप्नील खूप पितो म्हणून त्याला एकदा डॉक्टरकडे नेला. डॉक्टर त्याला विचारतो काय हां केव्हापासून सुरुवात केली. 30 ml पासून.
म्हणजे आता आता लिटरचा हिशोब आहे. अच्छा ठीक. अरे गाढवा बोलतो तुझं रक्त बदलायला लागेल आता. रक्त काय ब्लड ग्रुप आहे तुझा? स्वप्नील विचार करतो, बोलतो ए किंवा बी असेल. ए किंवा बी? डॉक्टर बघतो त्याच्याकडे असा. स्वप्नील बोलतो बरोबर ना, 15 दिवस अँटीबियोटिक पितो, 15 दिवस ब्लेंडर, दुसरा असूच शकत नाही. डॉक्टर कोमात. कोमातून उठल्यावर डॉक्टर म्हणतोय याला चूत्याला सलाईन लावा, सलाईन. त्यात पण स्वप्नीची डिमांड आहे. म्हणतो ग्रीन ॲपल किंवा कॉफी फ्लेवर लावा. हा काय? येस येस बोलतो, काय हरकत नाही बोलतो. आता आपण दारू पित नाही. दारू पित नाही. दारू का पित नाही याचं कारण आहे. काय कारण माहिती का? होडका उडवते पोटामध्ये भडका. जिन पुरानी यादे गिन. विस्की इज व्हेरी रिस्की. पियो रम जो भुलाए आपके सारे गम. माझ्याकडे अजून एक संघटना आहे, बियर पिणारी संघटना. या बियर पिणाऱ्या संघटनेचं स्पष्ट मत काय माहिती आहे काय? बियर पिणाऱ्याला मुतखडा होत नाही. नाही, खरंच नाही होत. बरं, यांचं काय मत आहे की 1 बियर सिस्टम क्लिअर, 2 बियर एन्जॉय डिअर, 3 बियर रिव्हर्स गिअर, वाकडं तिकडं पण घरी जातात. 100% जातात हे लोक. आलं लक्षात? हे दारू पिणारे आपले काही मित्र आहेत. आता मागे कोणीतरी सांगितलं की शरीरात सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता आहे? हाय. याच्यावर 100 म्हणी आहेत. माहीत आहे तुम्हाला? माहीत आहेत? डांग घासणे, डांग मरवणे, डांग मारणे, डांगीत बोटं घालणे, डांग तंतरणे, डांग फाटणे, असे 100 आहेत. पूर्ण बोलायला वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे, एवढं बस होते. कळतं? एवढं करून पण सर्वात महत्त्वाचा अवयव तो काय ज्याला मूळव्याध झालं त्याला विचारा. बसता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, पोलीस नसले तरी टायरमध्ये बसायला लागते. हा लक्षात. मग हे असे वेगवेगळे प्रकार होत असतात. आता एक नवीन प्रकार आहे, आधुनिक वाक्यप्रचार. आधुनिक वाक्यप्रचार असतात ना की काय असं आपण म्हणायचं अगोदर हे काय ते काय. तर आधुनिक वाक्यप्रचार म्हणतात की हातच्या काकणाला आरसा कशाला. त्याचा अर्थ स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट. अजून एक म्हण आहे आपल्याकडे, म्हणजे तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. याचा अर्थ काय माहिती आहे काय? जेव्हा आपली क्रश आपल्याला म्हणते आय लव्ह यू बट ॲज अ फ्रेंड. ॲज अ फ्रेंड. ओके. नंतर कॉर्पोरेटमध्ये तर तुम्हाला माहीत आहे 1 CC में 50 BC में और बाकी सारी MC में. मॅनेजमेंट कमिटी. MC म्हणजे मॅनेजमेंट कमिटी. आलं लक्षात? अशा प्रकारचे हे आधुनिक म्हणी वगैरे बऱ्याच झाल्या. आता याच्या पुढे जायचं झालं तर म्हणजे असं मित्रांचे प्रकार वगैरे माहिती आहेत तुम्हाला? मित्रांचे प्रकार. अखिल भारतीय चकनाखाऊ संघटना माहिती आहे का तुम्हाला? माहीत आहे? हो, त्याचा अध्यक्ष मीच आहे. आम्ही काय करतो माहिती आहे का? आम्ही या माझ्या बेवड्या मित्रांचा कार्यक्रम संपला ना, टेबलवर बिल आलं की हात धुवायला जातो. नाही तर माझ्या बापाचा फोन आला म्हणून हॉटेलच्या बाहेर डायरेक्ट. आणि याच्यापेक्षा खतरनाक संघटना कुठली माहिती काय? त्या पार्टीमध्ये व्हेज मित्र. हे भेंडी लय खतरनाक आहेत, यांच्यावरून लांब राहा. व्हेज मित्र हे BC सगळ्या पार्टीच्या मूळची आईट करतात. कशासाठी माहिती आहे काय? त्यांच्या पनीरच्या स्टार्टरसाठी. बाकी काय नाही फक्त. आणि हे एवढे हुशार असतात ना, यांना गणितामध्ये 100 पैकी 85 मार्क्स मिळाले असतात. कशाला माहिती आहे? फक्त बिलची टोटल करतात, व्हेज डिशेस, पनीर आणि कोल्ड्रिंक यांचा हिशोब करतात, डिवाईड करतात, हात धुतात आणि निघून जातात. यांना बोलू नका बेंचवर. समजलं? आता सर्वात महत्त्वाचा जो माझ्याजवळचा प्रश्न आहे ना, तो आहे फिटनेस. नका बघू नका. फिटनेस. आता फिटनेस म्हणजे कसं काय? आता बघतो इकडे तिकडे तर बघतो मोठ्या मोठ्या जिम आहे, 2-2, 4-4, 5-5 हजार स्क्वेअर फीटच्या जिम बघितल्या मी. या जिम आहेत ना, मला असं वाटतं माझ्या पैशावर चालतात. माझ्यासारख्या लोकांच्या पैशावर चालतात. का विचारा? का? कारण काय झालं काय? एकदा जिममध्ये ॲडमिशन घेतलं. नाही 1 जानेवारीला नाही घेतलं, मध्येच घेतलं तर काय झालं? गेलो. ट्रेनर आला. ट्रेनरचा आविर्भाव असा ना, हा भेंचोद मला 6 महिन्यामध्ये आर्नल्ड बनवणार आहे. माझं ऐक 6 महिन्यात. पहिल्या दिवशी गांड फाटेपर्यंत वर्कआउट घेतला भेंचो, दुसऱ्या दिवशी मी गायब. 6 महिन्याची फी बुडाली. त्यातून मला लागलेला शोध आहे, माझ्यासारख्या माणसांच्या पैशावर या जिम चालतात. कारण जे रोज येतात ना भाई, रोज येतात ना, जे IZ करणारे डोक्याची, त्यांना फीसाठी फॉलोअप करायला लागते. बघा तुम्ही, बघा. आता ठाण्यावरून आलो. ठाण्याला हलक्यात घेऊ नका बरं का.
ठाणं येते, बदललं आहे, ठाणं बदलते आता. एका स्टँडअप कॉमेडीने घेतलं होतं हलक्यामध्ये, महाराष्ट्रात प्रवेशबंदी भाऊ. मिळत नाही त्याला. ओके, तर ठाण्यावरून आलो, खूप ट्रॅफिक होतं, पाऊस होता, बराच वेळ लाभ मिळाला इकडे तिकडे बघायला. बघितलं चुलीवरचं मटण, चुलीवरची मटण भाकरी, चुलीवरचं रस्सा, चुलीवरचं हे, चुलीवरचं. अरे भेंचोत, घरच्या चुली बंद करून चुलीवरचं मटण कोण शोधतंय बे? कोण शोधतंय? पहिलं लोक काय करायची माहिती काय, घरात खायची आणि हागायला बाहेर जायची. आता काय करतात माहिती आहे, बाहेर खातात आणि घरात हागायला येतं. माझी आजी होती ना, ती म्हणायची, तू कितना भी बडा लॉर्ड फॉकलँड रहेगा ना, तेरा चप्पल बाहेर. तुझी चप्पल कुठे पाहिजे? बाहेर. मला सांगायचं ना, तू ते नाही चालणार. बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. आता या फिटनेसवरचे आहेत ना, फिटनेसवर म्हणजे फिटनेसवाले असतात ना, ॲक्च्युली त्यांना फिटनेसमध्ये काय वाटतं माहिती आहे काय, पोट कमी असणे, 2-4 पोरीने तोपर्यंत केस गाळायला ते चालेल, 2-4 पोरीने आपल्याकडे बघायला पाहिजे का, आता पोट कमी म्हणून. एवढंच त्याचा फिटनेस. हे एक नंबर हरामी भेंच. हे काय करतात, माझ्यासारख्या माणसानं घरी बोलवतात, ते माझ्यापेक्षा फिट कसं आहे हे वेगवेगळे टी शर्ट घालून दाखवतात, 2-4 बिर्याण्या खायला घालतात, आणि नंतर ते फिट कसे झाले याचं छायागीत ऐकवतात. आणि नंतर जाताना काय म्हणतात माहिती काय, आता थांब ना हो, 2 आईस्क्रीम येतात, 2 आईस्क्रीम देतात आणि दारावर बोलतात, जरा पोटाकडे लक्ष दे, बेंचेस मग किती वाढलं आहे. अच्छा, असंच माझ्या एका मित्राने मिसळचं दुकान उघडलं. ती चुलीवरची मिसळ, काळ्या वाटाण्याची मिसळ, मटकीची मिसळ. कौतुक आहे ना, मित्राने उघडलं दुकान. गेलो तिकडे उद्घाटनाला, मित्र बोलतो, अरे आला भाई तू, अरे पेंचवर पोट बघ तुझं कुठे लटकतंय, त्या लक्ष दे ना फिटनेसवर. अरे तुझं मिसळचं दुकान आहे ना रे, तू पोटाकडे बघतोय, नशीब बेंच मी हाफचडी नाही घातली. हां, असं कुठे असतं का राव, असं नसतंय ना. मग समजून घ्या ना फिटनेस. माझ्या दृष्टीने फिटनेस काय माहिती का, फिटनेस एकच, डोंबिवलीला सकाळी 8:20ची CST लोकल पकडण्यासाठी 20 लोकांना ढकलायचं आणि खिडकीची सीट मिळवायची. असाच फिटनेस कुठे लागतो माहिती आहे तुम्हाला, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत 50-100 लोकांना ढकलायचं आणि राजाच्या पायाला पाय लावणं, एवढाच फिटनेस काय तोय माझा. बाकी फिटनेसशी आपलं काय घेणं देणं नाही. दिसतच असेल तुम्हाला बाय द वे, है ना, ते काळजी नाही करायची, त्याचं होते, ते आपली संपत्ती आहे. सगळे म्हणतात, अरे तुझे असे पैसे दाखवू नको, अरे तू असा मोबाईल दाखवू नको, गाड्या बिड्या घेऊ नको, बंगल्याला एवढं कलर मारू नको, नजर लागेल लोकांची. अरे त्याला काय, याला नजर लावा ना, म्हणजे हे कमी होते ना, हे नाही होत कमी. नजर बिजर काय नसते हो, नजर आपल्यावर काय असते ती. समजलं? थँक्यू सो मच.